हॅलो, कसे आहात सगळे? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, कारण खूप प्रॉब्लेम झाले. मी बाहेर असल्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करता आला नाही आणि खूप गॅप झाला. कधी व्हिडिओ पोस्ट होत होता, कधी होत नव्हता. कधी टायमिंगचं थोडंसं प्रॉब्लेम येत होता, कधी टायमिंग फिक्स नव्हता, तर कधी व्हिडिओच येत नव्हता. तो असे खूप प्रॉब्लेम झाले आणि मला खूप असं डिस्कनेक्टेड फील होतं आहे तुम्हा सगळ्यांपासून आणि मला असं वाटतं की तुम्हालाही तसं होत असेल. पण इथून पुढे तसा काही प्रॉब्लेम येणार नाही याची मी खात्री ठेवते आणि आजचा व्हिडिओ पोस्ट करते. सो आज सकाळी मी ऑफिसला गेले आणि धीरज आज घरी नव्हता, कारण तो गेला होता पुण्यामध्ये. सकाळी उठून आवरून तो लगेच निघून गेला, कारण माझ्या नंदींच्या मुलांचं जावळ काढायचं होतं. त्यांचा आता पहिला वाढदिवस झालेला आहे आणि आता त्यांचं जावळ काढायची वेळ आली होती, त्यामुळे मग तो गेला होता. मला सुट्टी नव्हती, त्यामुळे मला जमलं नाही जायला. मग ऑफिसवरून आले होते तरी धीरज काही आलेला नव्हता. त्याला वेळ होणार होता, उशीर होणार होता यायला. म्हणून मग मी म्हटलं एकटीसाठी आता काहीतरी जेवायला बनवण्यापेक्षा थोडंसं काहीतरी विचार करावं आणि लक्षात आलं की बनवून टाकावं जे काही, म्हणजे कारण मला सुचत नव्हतं काही. त्यानंतर मग भांडी घासायला घेतली आणि मी पाहिलं की लिक्विड जे आहे भांड्यांचं ते संपलं होतं. तसंच माझं कपड्यांचं लिक्विडसुद्धा संपलं होतं, कम्फर्टसुद्धा संपलं होतं. त्यामुळे मग मी विचार केला की आता बाहेर एकटीने जाण्यापेक्षा मी ऑनलाईन मागवते. आणि बरेचदा मी ग्रोसरी झेप्टोवरून मागवलेली आहे आणि मला खरंच असं वाटत होतं की तिकडे परवडतं आणि कमीत कमी पैशांमध्ये मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोअर स्टेपपर्यंत येतं, आपल्या दारापर्यंत ते देतात आणून. सो मग मी बरेचदा मागवलं आहे, पण मला आज थोडासा कंपॅरिझन करायचा मूड होता. कारण काय होतं, पैसे कमी असले की माणूस विचार करतो की कुठे कमीत कमी पैशांमध्ये आपल्याला वस्तू मिळतील. सो मी थोडं कंपॅरिझन करण्याच्या मूडमध्ये होते. म्हणून मग मी भांडी घासून झाली की झेप्टोवरती सगळ्या वस्तू मी माझ्या कार्टमध्ये सेव्ह केल्या आणि सगळ्या त्या वस्तू मला मिळत होत्या 744 रुपयांना. त्याच्यामध्ये लिक्विड होतं, सर्फ एक्सेलचं, त्यानंतर कम्फर्ट होतं, त्यानंतर विम जेल होतं आणि मी एक ज्यूससुद्धा ॲड केला होता. त्यानंतर मग मी बिग बास्केट ॲप डाउनलोड केला आणि त्यावरती पाहिलं की किती डिस्काउंट मला मिळेल. तर तिकडेही जवळजवळ ह्याच रेटमध्ये होतं, म्हणजे एक्झॅक्टली रेट सांगायचं झालं तर बिग बास्केटवरून मला ते 738 रुपयांना मिळत होतं. त्यानंतर मग स्विगी इन्स्टामार्टवरती पण मी ते ट्राय केलं आणि मी स्विगी इन्स्टामार्टवरून त्याच सेम सगळ्या वस्तू मागवल्या आणि खरं सांगते मला त्या फक्त 560 रुपयांना मिळाल्या. सांगायचं कारण एवढंच की कधीही ऑनलाईन काही परचेस करताना, ग्रोसरी वगैरे असं काही परचेस करताना थोडंसं इन्क्वायरी करा आणि ॲप्समध्ये थोडंसं कंपॅरिझन करून मग ऑर्डर करा. कारण मला आज खूप म्हणजे छान वाटलं की मी एवढे पैसे सेव्ह केलेत. जवळजवळ मी 184 रुपये वाचवले होते आणि मी खरंच खूप छान वाटत होतं मला. सो तुम्हीसुद्धा कधी ऑनलाईन परचेस करत असताना थोडंसं कंपॅरिझन करा आणि मगच काही वस्तू परचेस करा. सो त्यानंतर मग मी कपडे वॉश केले, म्हणजे कपडे वॉश करायला ठेवले आणि त्यानंतर ना माझ्या मम्मीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, मी पोस्ट केला आहे इन्स्टावरती. नसेल पाहिला तर नक्की जाऊन बघा, कारण तिचं असं म्हणणं होतं की तू इतके क्रीम्स वगैरे वापरतेस. सो तिने मला खूप आग्रह केला की तू थोडंसं काहीतरी घरगुती उपाय कर. आणि ती मला माहीत नाही खूप दिवस झाले अशी मोबाईलमध्ये यूट्यूबवरती काही काही व्हिडिओज बघत असते. तर तिने राईस वॉटरचा व्हिडिओ मे बी बघितला असेल आणि खरंच मी ते ट्राय नाही केलं आहे. तर ते कोरियन हॅक आहे असं म्हणतात, पण मी ते कधी ट्राय केलेलं नाही आहे. सो मग मी विचार केला की मम्मी आपल्याला एवढा आग्रह करते आहे आणि खरंच तिच्या मनापासून इच्छा आहे. कोणी माझ्या स्किनबद्दल काही वाईट बोललं तर तिला खूप वाईट वाटत असेल आणि म्हणून मग मी कोरियन हॅक आपला ट्राय करायचा विचार केला आणि ते फर्मेंटेड राईस वॉटर बनवायला घेतलं. तर मला किचनमध्ये ना हा नाकतोडा दिसला आणि मला असं वाटतं की सगळ्या जगातले किडे मकोडे सगळे माझ्याच घरात येतात की काय. काल रात्री मी एक पाल पळवली आणि मला असं वाटतं की ती आज परत येणार आहे, म्हणून माझं खूप लक्ष आहे घरामध्ये आणि हा नाकतोडासुद्धा माझ्या घरामध्ये आज आला होता. तर फर्मेंटेड राईस वॉटरसाठी मी छोट्या छोट्या 2 वाट्या असं राईस घेतला होता आणि तो छान 3 ते 4 पाण्याने मी वॉश करून घेतला. कारण मग त्याचं जे पूर्ण पांढरं पाणी जे म्हणतो ना आपण, ते पूर्ण निघत नाही तोपर्यंत त्याला मी वॉश केलं छान. आणि मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये राईस वॉटर बनवताना मी जो व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये पाहिलं होतं की ती काचेच्या बॉटलमध्येच ते ठेवते आहे. म्हणून मग मी काय केलं, माझ्याकडे एक छोटीशी ज्यूसची काचेची बॉटल होती, तर त्याच्यामध्ये ते ओव्हरनाईट ठेवायचा विचार केला. असं म्हणतात की ते फ्रेशसुद्धा आपण अप्लाय करू शकतो आणि फर्मेंट करूनसुद्धा अप्लाय करू शकतो. सो मी प्रेफर केलं की फर्मेंटेड एकदा ट्राय करते, म्हणजे एक रात्र पूर्ण ठेवते आणि त्यानंतर सकाळी त्याच पाण्याने मी फेस वॉश करेन असं मी विचार केला. सो मग मी ते छान भिजवून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. आता त्याचा रिझल्ट काय आहे आणि रोज मी ते वापरताना तुम्हाला दिसेलच. सो तुम्हाला पण मी नक्की सांगेल की त्याचा रिझल्ट कसा आहे. सो मस्त ते राईस वॉटर मी बनवलेलं आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यात खुश तर माझी मम्मीच
नक्कीच होणार आहे. आणि हिंदी बिग बॉस चालू झालेला आहे आणि मला खूप छान वाटतंय कारण सलमान होस्ट करतोय आणि ही इज माय फेवरेट. मला खूप आवडतो. इवन मला सगळ्याच आवडतात पण सलमान खान खूप जास्त आवडतो. सो मी ते पण खूप लक्ष देऊन बघते. तुम्हीही कोणी बघता का? आणि तुमचं फेवरेट कॅरेक्टर कुठलं आहे हे मला सांगा. कारण माझं फेवरेट कॅरेक्टर आत्तापर्यंत तरी श्रुतिका आहे कारण ती खूप कॉमेडी आहे आणि खूप मनमोकळी वाटते मला ती. त्यानंतर बिग बॉस बघून मग पूर्ण दिवसाचा शेवट केला आणि खूप छान वाटलं. आणि खरंच परत एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागते. असं अजिबात होणार नाही आता इथून पुढे. मी व्हिडिओ वेळच्या वेळेत अपलोड करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.